मित्रांनो, UDIS प्लसमधील स्टुडंट मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांची प्रमोशन केल्यानंतर एखादा विद्यार्थी जर शाळा सोडून गेला तर तो ड्रॉपबॉक्समध्ये कसा टाकायचा ही प्रक्रिया आज बघणार आहोत आपण। तर यासाठी सर्वप्रथम UDIS पोर्टलमध्ये स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघा डावीकडे मेनू बारमधील स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करा। त्यानंतर बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल यावर क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर बघा इथे स्टुडंट पेन वरती इथे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकायचा आहे। तर तो पेन नंबर कुठून घ्यायचा मित्रांनो, लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये जायचं पुन्हा आणि ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करायचं। ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक केल्यावर आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसते। या यादीमधील कॉलम क्रमांक 3 मध्ये स्टुडंट पेन नंबर असतात, तो कॉपी करून घ्यायचा आणि पुन्हा स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशनमधील ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल ऑब्लिक मार्क ड्रॉपआउटवर क्लिक करायचं। नंतर तो पेन नंबर इथे पेस्ट करायचा आणि गो या बटनवर क्लिक करायचं। आता बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती ते ओपन होते। त्यानंतर खाली लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC आणि मार्क ड्रॉपआउट या दोन्ही ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन निवडले तरी विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जातो, म्हणजे समोरच्या शाळेला तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येतो। मित्रांनो, टेक गुरु शंकर या यूट्यूब चॅनलवर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, लेफ्ट स्कूल विथ TC किंवा मार्क ड्रॉपआउट कोणते पण एक ऑप्शन निवडून घ्या। निवडल्यावर एक मेसेज येतो, त्यातील कन्फर्म यावर क्लिक करा। त्याच्यानंतर बघा ड्रॉपआउट इथे रिझन निवडावं लागतं। रिझन निवडायचं इकॉनॉमिक रिझन, एम्प्लॉयमेंट, स्टुडंट अब्सेंट सिन्स मेनी डेज, ऑर्फन, ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज, अदर रिझन यापैकी इथे अदर निवडा। ओके, त्यानंतर ज्या दिवशी आपण त्या मुलाला दाखला दिला ती तारीख निवडा, शाळेचा दाखला दिलेली तारीख। त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे। नंतर रिमार्क टाकायचा लेफ्ट स्कूल विथ TC। मित्रांनो, विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकायच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना सांगतो की त्या विद्यार्थ्याच्या तिन्ही प्रोफाईल GP, EP आणि FP ह्या अपडेट कराव्या लागतील, त्यानंतरच विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकता येतो। ओके, रिझन एकदा पुन्हा निवडून घेत जा, कारण की इथे एरर आला होता, एरर येऊ शकतो, दोनदा निवडावं लागतं, ते अदर रिझनच निवडायचं। सर्व माहिती भरून झालं की सबमिटवर क्लिक करायचं। ओके, त्यानंतर बघा कन्फर्मवर क्लिक करायचं। बघा स्टुडंट हॅज बीन सक्सेसफुली ड्रॉप आउट फ्रॉम द स्कूल। ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपण विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकतो। धन्यवाद।